ग ग ग ग काय हे आयला खालनं इथं वर पण टोकऱ्यावर हात पूर्ण चांगले 9 फुटा वर गेले मका हे मका म्हणायचं काय आला कणस बघाय पाहिजे कणस आहे काय पिढा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल वाडेकर. परत एकदा आपण आलेलो आहोत ऑर्डर सीटच्या प्लॉट मध्ये. इथं तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय हे जी मका आहे ती युनिकॉर्न 1110 ही व्हरायटी ते डेव्हलप केलेली आहे. तर हे जे पानं रुंदी बघा पानाचे बघा, 5 बोट बसून 2 बोट वर बसते ती एवढी मोठी पानं पडली ती म्हणजे थोडं त्याची कॅनोपी जबरदस्त आहे. मका पण मोठी आहे. ताट बघा साधारणतः अंगठा फूट ताट आहे. तर मित्रांनो आता तुम्ही मका तर बघितली, तर ह्याचा स्टंप बी तुम्ही बघितलाय. ही स्टंप आणि ह्याचा ही रूट झोन, ह्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? किती वारा असू द्या किती पाणी होऊ द्या मका डगमत नाही किंवा पडत नाही. मका हाईट साधारण 9 फुटावर हाईट आहे. हे वाण एवढा जबरदस्त आला इथं. तर हे वाण 12 महिने लागवड चालतो. दुसरी गोष्ट, ह्या वाणाचं वैशिष्ट्य तुम्ही कणीस मोडून चारा तुमचा हिरा होतो. कणीस मोडून तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. कणीस मोडून चारा हाच ठेवू शकता किंवा चारा परत मुरगास करू शकता. एक नंबर वाण आहे. तर सगळ्या मित्रांना शेतकरी मित्रांना माझी विनंती राहील की तुम्ही आपल्या शेतामध्ये युनिकॉर्न 1110ची लागवड करायची म्हणजे करायची आणि मकाचं उत्पन्न आपलं वाढवायचं आहे. साधारणतः 35-40 क्विंटल पडलं पाहिजे, खाली आलं नाही पाहिजे. 100% आपल्या सगळ्यांना आपल्या शेतकरी मित्रांनी सगळ्यांना आवर्जून विनंती आहे की आपल्या प्लॉटमध्ये लावा युनिकॉर्न 1110 ऑर्डर सीटची आणि आपलं उत्पन्न वाढवा. धन्यवाद.